नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला राज्यासाठी महत्त्वाची बातमी. राज्यात कोविड निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आलेली नाहीये. राज्यात पूर्णपणे अनलॉक न करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. राज्यात डेल्टा प्लसचा कुठलाही नवा रुग्ण आढळला नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यातून 100 नमुने तपासणी करण्यात आल्याचंही टोपेंनी म्हटलंय. राज्यात केवळ 21 डेल्टा प्लसचे रुग्ण असून त्यात वाढ झालेली नसल्याचं त्यांनी म्हटलंय. शाळांच्या फी वाढीसंदर्भात कॅबिनेट बैठकीत चर्चा करण्यात आली. कॅबिनेट बैठकीत फक्त चर्चा झाली, निर्णय घेतला नसल्याची माहिती मिळतेय. राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हे धोरण सर्व प्रकारचे स्पर्धात्मक साहसी खेळ, वन्यजीव अभयारण्यातील जीप सफारी आणि निसर्ग सहली इत्यादींच्या बाबत लागू नसेल असं या ठिकाणी म्हटलं आहे. कोरोनाचा धोका असल्याने सामान्य नागरिक नियम पाळताना दिसतात, मात्र नेते आणि लोकप्रतिनिधींकडून कोरोनाची नियमावली पायदळी तुडवली जाते. कणकवलीचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडाला. या कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक देखील उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमावरती टीका होतीये. कोरोनाच्या नियमांचं पालन करा, अन्यथा पुन्हा निर्बंध कडक करा अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सर्व राज्यांना देण्यात आल्या. राज्यांनी निर्बंध शिथिल केल्यामुळे सध्या बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होती. तसंच पर्यटन स्थळांवर देखील नागरिक गर्दी करतायत आणि त्यामुळे तिसऱ्या लाटेला आमंत्रण मिळू शकतं आणि त्याचमुळे ह्या सूचना ज्या आहेत त्या राज्यांना देण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी बघूयात. राज्यात आज पुन्हा कोरोनाच्या 8,602 नव्या रुग्णांची भर पडली. तर दिवसभरात 170 जणांचा मृत्यू झाला. राज्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या लाखांच्या वर आहे. नागपूरमध्ये लसीकरण केंद्रच हायजॅक झाल्याची घटना घडली होती. भाजप नगरसेविकेच्या पतीनं लसीकरण केंद्रावरील 7 महिला कर्मचाऱ्यांना डांबून ठेवलं होतं. शारदा चौकातील दुर्गानगर महानगरपालिका शाळेच्या लसीकरण केंद्रातला हा प्रकार आहे. मात्र असा प्रकार घडलाच नसल्याचा दावा नगरसेविकेच्या पतीनं केलाय. राष्ट्रपती पदाबाबत शरद पवारांनी मोठं विधान केलंय. प्रशांत किशोर यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत राष्ट्रपती पदाबाबत कोणतीही चर्चा केली नसल्याची माहिती शरद पवारांनी न्यूज 18 इंडियाला दिली आहे. तर शरद पवार हे राष्ट्रपती पदाचे उमेदवार असल्याचं वृत्त निराधार असल्याचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं. आजच्या घडीला राष्ट्रपती पदाची निवडणूक नाहीये. तसंच पक्षांतर्गत किंवा कोणत्याही नेत्याशी तशी चर्चा झाली नसल्याचंही नवाब मलिक यांनी म्हटलंय. राज्यात बैठकांचं सत्र सुरूच आहे, पण प्रत्येक बैठकीतून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. प्रशांत किशोर यांच्यामुळे फार काही निवडणुकीत फरक पडतो असं मला वाटत नाही, कारण ते एक अभ्यासक आहेत असं मत शिवसेना खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलंय. झोटिंग समितीचा खळबळजनक अहवाल समोर आलाय. समितीच्या अहवालात खडसेंवर आरोप ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. झोटिंग समितीत खडसेंना क्लीन चिट नव्हती. गोपनीयतेच्या शपथेचा भंग केल्याचा ठपका खडसेंवर झोटिंग समितीनं ठेवलाय. तसंच खडसेंनी मंत्रिपदावर राहू नये असं देखील या अहवालात म्हटलंय. काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी काँग्रेसकडून सुरू असलेल्या स्वबळाच्या भाषेवरून कानपिचके दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. यावेळी पवारांनी तुम्ही खरंच सगळ्या निवडणुका एकटेच लढणार आहात का? तुमचा निर्णय झाला असेल तर ते स्पष्ट सांगा असं पवारांनी म्हटलंय. पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांना आपण या संदर्भातले अधिकार दिलेत का अशी विचारणाही पवारांनी काँग्रेसकडे केली आहे. अधिकार दिले असतील तर तसंही स्पष्ट सांगा, म्हणजे आम्ही तुमच्या वक्तव्याकडे लक्ष देणार नसल्याचं पवारांनी सांगितल्याची माहिती मिळतेय. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम आहेत. 2024 मध्ये राज्यात काँग्रेस 1 नंबरचा पक्ष असेल असं विधान पुन्हा एकदा नाना पटोलेंनी केलंय. निवडणूक कशी लढवायची हे काँग्रेस ठरवेल असं देखील पटोलेंनी म्हटलंय.
प्रवीण दरेकरांनी मात्र नाना पटोलेंवर टीका केली। नाना पटोलेंना फक्त स्वबळाचं पडलेलं असल्याचं त्यांनी म्हणत राज्याच्या विकासाकडे पटोलेंनी लक्ष द्यावं असं दरेकरांनी म्हटलंय। एकाने मारायचं आणि दुसऱ्यानं समजवायचं असा खेळ राज्य सरकारमध्ये सुरू आहे। हा खेळ न कळण्याइतकी राज्यातली जनता मूर्ख नाही अशी प्रतिक्रिया पवारांसोबत झालेल्या बैठकीवर चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली आहे। मोदी सरकारनं महागाई भत्ता तब्बल 11% वाढवलाय। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 17% महागाई भत्ता मिळतो आणि यामध्ये वाढ करून तो आता 28% करण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारनं गिफ्ट दिलंय। गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी 72 स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पनवेल दरम्यान विशेष 72 गाड्या चालवण्यात येणार आहेत। तर दुसरीकडे गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळानं देखील यंदा 2200 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई, ठाणे, पालघर इथल्या प्रमुख बस स्थानकांमधून 4 सप्टेंबरपासून या बसेस सुटणार आहेत। राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवलाय। मुंबईसाठी हा प्रस्ताव पाठवण्यात आला असून मुंबईसाठी लोकल सुरू केली जाऊ शकते, पण अजूनही राज्य सरकारनं प्रस्ताव दिलेला नाही। सोबतच गणेशोत्सवासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या वतीनं अतिरिक्त गाड्या सोडण्यात येत आहेत असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वकिलांनी एक मोठा खुलासा केलाय। सचिन वाझेनं केलेले आरोप धादांत खोटे असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर सचिन वाझेनं दबावामुळे अनिल देशमुखांवरती आरोप केल्याचं त्यांनी म्हटलंय। अनिल देशमुख यांच्यासह त्यांची पत्नी आरती देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांना देखील ईडीनं चौकशीसाठी समन्स धाडलं आहे। त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। अमरावतीमध्ये आमदार रवी राणांच्या निवासस्थानी त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती। रवी राणा यांनी शिवसेनेवर टीका केल्यानंतर शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले। शिवसैनिक तिथे येण्याची शक्यता असल्याने त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी राणा समर्थक या ठिकाणी जमले होते। हातात लाठ्या काट्या घेऊन त्यांनी घोषणाबाजी केली। विद्यार्थ्यांसोबत अश्लील संभाषण करणाऱ्या शिक्षकाला चांगलाच धडा शिकवण्यात आलाय। शिक्षकाला चोप देत त्याला शाई फासून पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं। पुण्यात हा प्रकार घडलाय। आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 12वीला मार्क वाढवून देतो, पैसे देतो, त्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवावे लागतील अशी मागणी या शिक्षकानं त्या विद्यार्थिनीकडे केली होती। पुण्यातील 23 गावांचा डीपी तयार करण्यावरून पालिकेतील सत्ताधारी भाजप आणि राज्य सरकार पुन्हा आमने-सामने आले। डीपी बनवणं हा पालिकेचा कायदेशीर हक्क असतानाही राज्य सरकारनं तो बनवण्याचा आदेश काढल्याचा आरोप पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आणि त्याविरोधात कायदेशीर लढाई लढू असं देखील महापौरांनी म्हटलंय। शरद पवारांच्या चेल्या चपाट्यानं सहकार क्षेत्राचं श्राद्ध घातल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय। खोत यांनी नांदेडमध्ये हा आरोप केलाय। 55 सहकारी कारखाने घशात घातल्याचा आरोपही खोतांनी केलाय। 2 दिवसीय दौऱ्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत हे नाशिक शहरात दाखल झाले। चित्रकूट इथल्या या बैठकीत ते सहभागी झाले होते आणि त्या बैठकीनंतर नाशिकमध्ये आलेल्या सरसंघचालकांचा 36 तासांचा दौरा हा खरं तर असल्याचं सांगण्यात येते आणि तिथल्या स्वयंसेवकांच्या घरी त्यांचा मुक्काम असणार आहे। या 2 दिवसांमध्ये इतर काही स्वयंसेवकांच्या घरी देखील ते भेट देणार आहेत। तर काही स्वयंसेवकांसोबत त्यांचा संवाद असणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। रत्नागिरी राजापूरमध्ये जनजीवन पावसामुळे पुन्हा एकदा विस्कळीत झाले। राजापूर तालुक्यातील कोदवली आणि अर्जुना नदीला पूर आला। राजापूरच्या बाजारपेठेत पाणी शिरलं तर राजापूरमधील शिवाजी चौकात सध्या पाणी शिरलं, मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचं आपण बघू शकतो आणि त्यामुळे पुन्हा एकदा राजापूरला पुराचा वेढा निर्माण झालाय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड तालुक्यात पुन्हा जोरदार पाऊस झालाय। मंडणगड तालुक्यातील बानकोट खाडीपट्ट्यात तर दापोली तालुक्यातील उन्हावरे आंजर्ले खाडीपट्ट्यातही मुसळधार पाऊस झालाय। यामुळे खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदी किनारी असणाऱ्या खेड शहरातील मटण मच्छी मार्केटच्या नदीकडे बाजूचा भाग जो आहे तो खचल्याचं कळतंय। मोठ्या प्रमाणावर हा भाग खचल्यानं मटण मच्छी विक्रेत्यांमध्ये आणि ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय।
बातमी जालन्यातून. जालन्यातील हातवन पाझर तलाव फुटल्यानं शेकडो हेक्टर शेत जमीन जी आहे ती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. तुफान पाऊस झाल्यानं हा तलाव फुटलाय. गेल्या वर्षी तलावाला गळती लागली होती आणि तेव्हाच पक्क काम करण्याची मागणी करण्यात आली होती. बुलढाण्यात चांगला पाऊस झाल्यानं जिल्ह्यातील नदी नाल्यांना चांगलाच पूर आलाय आणि त्यामुळे अनेक गावांमधील वाहतूक प्रभावित झाली होती. संग्रामपूर तालुक्यात झालेल्या पावसानं वरवट काकणवाडा या 2 गावांना जोडणाऱ्या नाल्यावरून पाणी वाहतंय. असं असलं तरी जीव धोक्यात घालून प्रवासी वाहतूक करतायत, कारण त्यांच्याजवळ दुसरा पर्याय नाही. मुसळधार पावसामुळे परभणीतील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक पूल पाण्याखाली गेल्यामुळे रहदारीचा मार्ग बंद झालाय. पाण्यातून मार्ग काढण्याचा आतताईपणा अनेक जण करताना दिसून येत आहे. सोनपेठ तालुक्यातील फाल्गुनी नदी ओसंडून वाहत होती आणि यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघेही बाईकसह वाहून जाऊ लागले. त्यांना वाचवण्यात यश आलंय. परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात पाण्यात कार वाहून गेल्याची घटना घडली. तरुणांनी प्रयत्न करून या कारला पाण्याबाहेर काढलंय. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरासह 9 गावांना पाणीपुरवठा करणारा आडोळ प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय. जिल्ह्यात सर्व दूर मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे कंचन नदीला पूर आलाय. या पुरामुळे कोयाळी, केनवड, जाम परिसरातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर पुराचं पाणी शेतात साचल्यामुळे सोयाबीन, तूर, उडीद या पिकांना मोठा फटका बसलाय. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणारे स्वयंसेवक यांनी आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. नागपुरातून बातमी आहे. नागपूरमध्ये मनोरुग्णानं धावत्या एसटीवर दगड मारला आणि त्यानंतर चालकाचं एसटीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडीला अपघात झालाय. या अपघातात बसमधील 12 प्रवासी गंभीररित्या जखमी झालेत. यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णीजवळ नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरती कार आणि दुचाकीत जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तिघांचा दुर्दैवानं जागीच मृत्यू झालाय. मृत तिघेही आर्णीहून यवतमाळच्या दिशेने निघाले होते. यावेळी समोरून येणाऱ्या कारची धडक लागल्यानं अपघात झाला. यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथे सख्ख्या भावानंच बहिणीच्या नावानं बनावट बँक खातं उघडून तब्बल 27 कोटी रुपयांची फसवणूक केली. या घटनेत बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकासह लेखापालही सहभागी होते. पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर 9 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधींची भेट घेतली. तर काल प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींची आणि प्रियंका गांधींची देखील भेट घेतली होती. या बैठकीत पंजाबमधील वादाबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आता या बैठकीत 2024 मधील लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. राज्यसभेच्या नेतेपदी पियुष गोयल यांची वर्णी लागली. येत्या 19 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. गुजरातमधील द्वारकेत असलेल्या प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिराच्या ध्वजस्तंभावर वीज पडली. वीज पडतानाचा व्हिडिओ समोर आलाय. वीज पडल्यानं मंदिराच्या ध्वजस्तंभाचं नुकसान झालं असून सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सिकरमधील फतेहपूर शेखावाटीच्या मंडावा रेल्वे अंडरपासच्या खाली पाणी साचलं होतं. साचलेल्या पाण्यात एक खासगी आणि एक परिवहन महामंडळाची बस अडकून पडली होती. या दोन्ही बसमधून अंदाजे 30 ते 35 प्रवासी प्रवास करत होते. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची जाता जाता महत्त्वाची आठवण. मास्क लावा, काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि ताज्या बातम्यांसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.